मित्रांनो, तुमचा मोबाईल स्लो झाला असेल तर व्हिडिओमधील 3 स्टेप बघा आणि त्याप्रमाणे तुमच्या मोबाईलवर सेटिंग करा। असे केल्याने तुमच्या मोबाईलचा स्पीड नक्कीच वाढेल। यामधील पहिली स्टेप, मोबाईल सेटिंग मध्ये जा। यामध्ये अबाउट मध्ये जाऊन बिल्ड नंबर या ऑप्शनला 7 वेळा प्रेस करा। असे केल्यानंतर तुमच्या मोबाईलचा डेव्हलपर ऑप्शन इनेबल होईल। यानंतर डेव्हलपर ऑप्शन सर्च करा। डेव्हलपर ऑप्शन मध्ये जा आणि विंडोज ॲनिमेशन स्किल हे सिलेक्ट करून ॲनिमेशन हे सगळ्या कमीवर ठेवा। यामुळे तुमच्या मोबाईलचा स्पीड नक्कीच वाढेल। नंतरची दुसरी स्टेप, डिफॉल्ट ॲप्स किंवा डिफॉल्ट ब्राउझर आपल्याला हवे असेल त्या पद्धतीने आपण ठेवू शकतो। याकरिता सेटिंग मध्ये जा। आता ॲप मध्ये जाऊन डिफॉल्ट ॲप किंवा सिस्टीम ॲप मध्ये जा आणि तुम्हाला या प्रकारे जसे हवे असेल तसे सेट करा। शेवटची आणि तिसरी स्टेप, नको असलेले ॲपचे नोटिफिकेशन बंद करणे। याकरिता नोटिफिकेशन पॅनल मध्ये जा। या ठिकाणी ज्या तुम्हाला नोटिफिकेशन येत आहेत त्यावर प्रेस करून ठेवा। यानंतर प्रत्येक नोटिफिकेशनला प्रेस करून टर्न ऑफ हे ऑप्शन सिलेक्ट करा। असे केल्याने यापुढे तुम्हाला अशा नोटिफिकेशन येणार नाहीत। मित्रांनो, शेवटची टिप्स, मित्रांनो तुमच्या मोबाईलचा स्टोरेज फुल झाला असेल तर एकदा तुम्ही ते तपासून घ्या, कारण मोबाईलचा स्टोरेज जर फुल झाला असेल तर तुमचा मोबाईल स्लो चालतो। मोबाईलचा स्टोरेज कसा कमी करायचा याकरिता आय बटनला क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शन मधील व्हिडिओ बघा। मित्रांनो, वरील दिलेल्या तिन्ही स्टेप आणि शेवटची दिलेली टिप्स याचा वापर करा, म्हणजे तुमचा मोबाईल कधी स्लो होणार नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। चला मित्रांनो, परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।